ज़ाफ़रानी दम की बिरयानी के लिए मशहूर अलबराक रेस्टोरेंट अब नांदेड़ में डीके कॉम्प्लेक्स देगलूनाका। यहाँ मिलेंगे इंडियन, चाइनीज, अरबियन मंदी और कॉन्टिनेंटल डिशेस, बकरा हलीम, चिकन बिरयानी, मटन बिरयानी, हैदराबादी दम की बिरयानी और मटन स्नैक्स भी उम्दा क्वालिटी के साथ। अलबराक रेस्टोरेंट इंतहाई खूबसूरत वो दिलकश, बैठने के लिए कुशादा जगह, फैमिली के साथ भी ले सकते हैं खानों का मजा। अलबराक रेस्टोरेंट, डीके कॉम्प्लेक्स, देगलूर नाका, हैदराबाद रोड, नांदेड़। नांदेड़ म्यूनिसिपल कॉरपोरेशन के 25 साल मुकम्मल होने पर सिल्वर जुबली तकरीब का इनेकाद अमल में लाया जा रहा है। इस सिल्वर जुबली तकरीब में मुख्तलिफ सकाफती प्रोग्राम्स मुनक्किद किए जा रहे हैं। तकरीबात की मालूमात देने के लिए म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस होटल विसावा में मुनक्किद की गई। सिल्वर जुबली के मौके पर हिंदी कवि सम्मेलन, मराठी फेम प्रोग्राम, चला हवा यहूदिया और उर्दू मुशायरे का इनेकाद अमल में लाया जा रहा है। उर्दू मुशायरा रमज़ान के बाद लिया जाएगा। इस मौके पर मेयर जयश्री पावड़े, एमएलसी अमरनाथ राजूरकर, रुकन असम्बली मोहन राव हमडे, साबिक वजीर डीपी सावंत, डिप्टी मेयर अब्दुल गफ्फार, चेयरमैन किशोर स्वामी, कारपोरेटर आनंद चौहान, मुंतजिबुद्दीन, एडिशनल कमिश्नर बाबा साहेब मनोहरे, गिरीश कदम, पंजाब राव खानसोडे व दीगर मौजूद थे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेला 25 वर्ष पूर्ण झाले। त्याचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत महापालिकेच्या वतीनं आणि त्याचा आनंद नागरिकांना सुद्धा घेता यावा आणि 25 वर्षाचा एवढा मोठा कार्यकाळ म्हणजे खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे की 97 ते आजपर्यंत आत्तापर्यंत अनेक महापौर आले आणि सगळे नगरसेवक, पदाधिकारी, सगळे अधिकारी हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कार्यरत राहिले, प्रयत्न केले आणि कुठंतरी नागरिकांचा समन्वय साधता यावा। अडीअडचणी ह्या चालत राहतात, पण महापालिका हे कुटुंब आहे आणि ते त्याच्यातला हे आनंदोत्सव साजरा करताना सगळ्यांनी मिळून साजरा करावा। त्या अनुषंगानं आम्ही 28, 29, 30 आणि 1 ह्या तारखेंना चला हवं येऊ द्या, हिंदी कवी संमेलन आणि भीमगीतांचा कार्यक्रम, त्याचसोबत मराठवाडा जीवनगौरव पुरस्कार महापालिकेच्या वतीनं शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार हा बरेच वर्षापासून इच्छा होती साजरा करण्याची। तसं साहेबांच्या आदरणीय पालकमंत्री साहेबांनी पण आधी हे सांगितलेलं होतं, पण याच मुहूर्तावर 25 वर्ष पूर्ण होत आहेत। याच मुहूर्तावर हा पण जीवनगौरव पुरस्कार आपण देत आहोत आणि याही पुढे ते काय एक परंपरा चालू राहील, काहीतरी नाविन्यपूर्ण आपण साजरं करत आहोत, याचा नागरिकांनी पण आनंद घ्यावा। आणि मी सगळ्या नागरिकांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। तसेच आम्हाला महापालिकेला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून गेला अमर भाऊ राजूरकर, पालकमंत्री डीपी सावंत, पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, मोहनअण्णा हंबर्डे आणि अजून सगळ्या आमदारांनी जो आम्हाला निधी दिला आहे त्यांचा मी आभार व्यक्त करते आणि पुनश्च एकदा आपण सगळ्यांपर्यंत आमचा कार्यक्रम पोहोचवावा अशी आपल्याला विनंती करते। धन्यवाद। देशाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला 25 वर्षांमध्ये रौप्य महोत्सव झाल्याबद्दल नांदेड वाघाळा महानगरपालिका आणि नांदेड जिल्हा महाविकास आघाडीचे सर्व आमदार या सर्वांनी आपला आमदार निधीतून कॉन्ट्रीब्युशनमधून नांदेड महानगरपालिकेचा रौप्य महोत्सव साजरा करत ठरवलेला आहे। त्या सगळ्यात पहिला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मराठवाड्यातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीनं ज्या वेगवेगळ्या कला, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, समाजसेवा, राजकारण, साहित्य इत्यादी, पत्रकारिता इत्यादी विषयामध्ये जर चांगलं काम केलं असेल तर त्या व्यक्तीला शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करायचं ठरवलेलं आहे आणि महापालिकेने त्यांची एक कमिटी केली होती। त्या कमिटीने तो पुरस्कार जाहीर केलेला आहे। डॉक्टर पद्मश्री रमण गंगाखेडकर ज्यांनी कोविडमध्ये फार मोठं संशोधन केलं, आपल्या जिल्ह्यातील ह्या व्यक्तीला आपण हा पुरस्कार जाहीर केलेला आहे। हा कार्यक्रम 29 तारखेला सकाळी 10 वाजता कुसुम सभागृहात होईल। महापालिकेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 29 तारखेला संध्याकाळी यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता
आज मराठीमध्ये सर्वात गाजत असलेला शो चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम करायला ठरलेला आहे. 30 तारखेला अखिल भारतीय हिंदी हास्य कवी संमेलन हे यशवंत महाविद्यालयाच्या ग्राउंडवर घ्यायचं ठरलेलं आहे. याकरता देशभरातील मोठ्या हास्य कवींना आपण पाचारण केलेलं आहे आणि 1 तारखेला बाबासाहेबांवर गायलेली गीते जे आज मराठीमध्ये सगळ्यात टॉप मोस्ट आहेत, आदर्श शिंदे यांचा भीमगीताचा कार्यक्रम घ्यायचा ठरलेला आहे. यांचं स्थळ अजून फायनल झालं नाही. जागेची व्याप्ती आणि भरपूर लोक कार्यक्रम येणार म्हणून ते स्थळ आम्ही ठरवणार आहोत. लवकर तुम्हाला कळवण्यात येईल. कवी संमेलन 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हास्य किंवा कवी संमेलन घ्यायचं ठरलेलं आहे. त्याचबरोबर साहित्य संमेलन, मराठवाडा लेवलचं साहित्य संमेलन आणि मुशायरा हा कार्यक्रम रमजान संपल्यानंतर आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत. प्रतीक जो शहर है हमारा नांदेड़ शहर, इस नांदेड़ शहर की महानगर पालिका को 25 साल 2022 मार्च में पूरे हुए. कोरोना की वजह से 25वें साल में हम कुछ प्रोग्राम नहीं कर सके, लेकिन ये साल में आज कोरोना के कोविड के सभी निर्बंध शिथिल हुए हैं और इसका फ़ायदा लेकर नांदेड़ महानगर पालिका का रौप्य महोत्सव और आज़ादी का अमृत महोत्सव, भारतीय आज़ादी का, ये दोनों कार्यक्रम, ये दोनों स्वर्ण संगम जो है वो नांदेड़ में होने जा रहा है. जैसे अभी हमारे महापौर ताई और आमदार अमर राजूरकर ने कहा 29, 30, 31 3 दिनों में कार्यक्रम होने जा रहे हैं पहले दौर में. और दूसरा दौर जो है वहाँ पे मुशायरा होगा, मराठी साहित्य सम्मेलन होगा और घन कचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट पर लेक्चर्स होंगे. जो हमारे नांदेड़ शहर की आज ज़रूरत है कि सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का बहुत बड़ा मसला हमारे सामने है, उस पर चर्चा होगी. तो ऐसे बहुत सारे कार्यक्रम पहले 3 दिन और बाद में 3 दिन, ऐसे 6 दिन हम करने जा रहे हैं. पहले 3 दिन 29, 30 और 3 दिन डिसाइड हुए हैं. सबसे महत्व की बात यह है कि जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर शंकरराव चौहान साहब के नाम से जो हमारे मैनिफेस्टो में हमने कहा था कांग्रेस के, वो हम शुरू करने जा रहे हैं. और मुझे खुशी है कि डॉक्टर रमन गंगाखेड़कर जो ICMR के डायरेक्टर रहे हैं, जो पद्मश्री जिनको अवार्ड हुई है, जो नांदेड़ ज़िले में लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद में पढ़े हैं, गंगाखेड़ के रहने वाले हैं, ऐसे मराठवाड़ा के हमारे डॉक्टर रमन गंगाखेड़कर को ये पहला डॉक्टर शंकरराव चौहान पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार हम महानगर पालिका देने जा रही है. ये बहुत बड़ा, इस पुरस्कार को बहुत बड़ी ऊंचाई मिल गई है इसके वजह से. और आने वाले सालों में हर क्षेत्र में अच्छा काम करने वाले मराठवाड़ा के लोगों को ये पुरस्कार दिया जाएगा. बस आप सबको यही है कि नांदेड़ के पूरे आवाम ने इस सभी प्रोग्राम का लुत्फ़ उठाए, आनंद उठाए.